नमस्कार. तर आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे आणि तो विषय खऱ्या अर्थानं ज्यावेळी गाव म्हटलं जातं, त्यावेळी गावाकडची शेती येते आणि शेती म्हटलं की शेतकरी येतो. खऱ्या अर्थानं मला त्याच्या शेतकऱ्यांचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी एक कादंबरी आठवते. राजन गवस यांची बळीचा ही कादंबरी आणि त्याच्यामध्ये लेखकांनी इतक्या सुंदर पद्धतीनं शेतकरी आणि ते पटकथा किंवा कथा आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केले आणि त्या पुस्तकामध्ये किंवा त्या कादंबरीमध्ये ज्यावेळी लेखक महात्मा ज्योतिराव फुले यांना पत्र लिहितो आणि त्या पत्रामध्ये आजची शेतकऱ्यांची अवस्था किती दयनीय आहे याच्याबद्दलची म्हणजे वाक्य आहेत आणि ती खऱ्या अर्थानं मनाला कुठेतरी मला अस्वस्थ करून गेली. परंतु ज्यावेळी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा शेतकरी काहीतरी वेगळं करतो किंवा त्याच्या शेतीमध्ये अपेक्षित असणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पादन मिळतं, त्यावेळी मनाला कुठेतरी आशेचा किरण मिळतो. खऱ्याच अर्थानं शेतकरी आहे, त्यानं प्रगतशील शेतकरी म्हणून जर काम केलं, तर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये फायदा होऊ शकतो, असंच वाटतं. तर याच अनुषंगाने आपण एक प्रगतशील शेतकरी आहेत किवळ या गावामध्ये. गाव किवळ, तालुका कराड, जिल्हा सातारा. आणि या ठिकाणचे आपण शेतकरी आहेत त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांनी 27 गुंठ्यामध्ये 81 टन एवढं उत्पादन ऊसाचं काढलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण त्यांची आत्ताची जे शेती आहे त्याच्याविषयी पण विचारणार आहोत आणि ती लागण किंवा त्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं या सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी माहिती शेतकरी आताचे जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त होणार आहेत. तर बघूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया खऱ्या अर्थानं ऊस हे पीक घेतल्यानंतर कशा पद्धतीनं एखादा शेतकरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तर बघूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती. चला. तर मगाशी मी सुरुवातीला ज्या पद्धतीने बोललं तेच आपल्या पुढे आहे एक प्रगतशील शेतकरी. नमस्कार दादा. नमस्ते. पहिल्यांदा तर प्रेक्षकांना आपलं नाव, परिचय आणि ओळख करून द्या. मी राम धरणे, मुक्काम पोस्ट किवळ, तालुका कराड, जिल्हा सातारा. आणि दादा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस शेतकरी म्हणतो म्हणजे बऱ्याच शेती परवडत नाही असं वाक्य बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून ऐकायला मिळतं. असं असताना पण तुम्ही ऊसाचं एवढं उत्पन्न घेतलं, तर याच्याविषयी सांगा कशा पद्धतीने तुमचं नियोजन होतं? ऍक्च्युली ऊसाची लागण आडसाली केल्यानंतर पहिले 4 महिने अतिशय शेतकऱ्यासाठी महत्वाचे आहेत. पहिल्या महिन्यात लागण केल्यानंतर लागण तर बीज प्रक्रिया करूनच केली पाहिजे. तदनंतर 10व्या दिवशी पहिली आळवणी, नंतर पुढच्या महिन्यात कमीत कमी 3 आळवणी. एकदा रोपांची सुदृढता आली तर काय आपल्याला पुढे अडचण येत नाही. रोपांची संख्या मेंटेन झाली पाहिजे आणि तीच लोकांना होत नाही. कारण ऊस लावतात आणि महिनाभर पुन्हा शेतातच जात नाहीत. तसं न करता पहिल्या महिन्यात ते 1.5 महिन्यात ऊसाची जी आपल्याला ठेवण ठेवायची आहे किंवा जी संख्या ठेवायची आहे ती त्याच वेळेला मर्यादित केली पाहिजे आणि ते जर झाली तर नक्की पुढे आपल्याला यश मिळतंय. तुम्ही तशा पद्धतीने केलेलं ठरवून. अगदी तुमची अगदी क्षेत्र किती आहे? आता जो गेला तो 27 गुंठे क्षेत्र आहे आणि हे आपण पाहतोय ते आता 30 गुंठे क्षेत्र आहे. ह्याची सुद्धा जून मध्येच 8 जूनला लागण केलेली आहे आणि ह्या लागणीचा आपण आता समक्ष व्हिडिओ पाहतोय. किती म्हणजे किती तारखेला म्हणालात केले तुम्ही? 8 जूनला. 8 जूनला. तर ज्यावेळी तुम्ही पहिल्याचं सांगताय ते 27 गुंठ्यामध्ये 81 टन, त्याचं बियाणं कुठलं वापरलेलं 86 सुरुवातीला? 032च व्हरायटी कांडी बियाणंच वापरलं. मग मित्राचंच बियाणं घेतलेलं. बियाणं सुंदर होतं त्यामुळे त्याचा बियाण्याचा ही चांगला आला, उपयोग चांगला झाला. आणि हे पण तेच बियाणं आहे का? हो, त्याच ऊसातील बियाणे हे आहे. जो मागल्या वर्षी जे आपण आता 27 गुंठ्यात 81 टन ऊस घालवला त्याच ऊसातलं बियाणं आहे. ऊसाची जाडी, ऊसाची संख्या ही तुमच्या लागवडीवरच डिपेंड राहते आणि त्याचा फायदा आपण अपेक्षित उत्पादन घेऊ शकतो. मग ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा म्हणजे तुम्ही बियाणं ते वापरलं त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही ऊसच करायचा का दुसरं कुठलं पीक घेत होता? त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वीपर्यंत द्राक्ष बागा होत्या ह्या क्षेत्रात. त्यानंतर द्राक्ष बागा काढल्यानंतर ऊसाची शेती करायला लागलेलो आहे. म्हणजे कसं ठरवलं तुम्ही आता द्राक्ष शेती असताना अचानक आता ऊसाचं आपण उत्पन्न किंवा ऊस लावायचं हे कसं ठरवलं? द्राक्ष शेती अडचणीची यायला लागली. इकडं पाणी जसं वाढलं तसं ह्युमिडिटी वाढली, त्यामुळं द्राक्ष शेती येत नव्हती, म्हणून ऊसाच्या शेतीकडे आम्ही वळलो. आणि ऊसाची शेती कधीपासून करताय दादा तुम्ही म्हणालात? किती सालापासून? 14-15 सालापासून. मग सुरुवातीलाच एवढं
एवढं तुम्हाला- उत्पादन निघतच नव्हतं. हम्म. माझा 3 वर्षापूर्वीपासूनचा प्रयत्न होता. अगोदर 2 टन, 2.25 टन, मागल्या वर्षी 2.5 टन आणि या वर्षी मला अपेक्षित 3 टनाचं उत्पादन मिळालं. काय कशामुळे म्हणजे काय बदल केला तुम्ही एक तर याच्यामध्ये? आम्हाला उन्हाळ्यात मे एंडिंगला पाणी कमी पडतं. बरं. लास्ट इयरला पाणी पण आलं गावात हम्म. आणि पाऊस पण झाला. पाऊस जो 15 मे नंतर जो झाला त्यामुळे आम्हाला पाण्याची कमतरता लागली नाही. त्यावेळेला जी आमची वाढ खुंटते ती खुंटली नाही, ती सातत्य राहिलं. म्हणजे पाण्याचं तर असतोच आता, पाण्याचा पण महत्वाचा रोल असतो. होय 100%. आणि त्याच्या तुमचा काय जोडीला अनुभव? खताचा पण खताचे डोसेस पण महत्वाचे आहेत. जे सुरुवातीच्या काळात ज्या आळवणी द्यायच्या आहेत 3 ते 4 आळवणी देतो आपण, म्हणजे मी दिलेल्या आहेत त्या सातत्यानं प्रत्येकानं दिल्या तर पुढं अशा पद्धतीचं यायला काय अडचण नाही उत्पादन. ह्याचं जमिनीचं कसं आहे, म्हणजे कशी जमीन आहे ही? ही जमीन हलकीच आहे, मध्यम स्वरूपाची आहे, हम्म. वाळूसार आहे, थोडीशी पाणी धरून ठेवत नाहीये. हम्म. पण त्यामुळे आठवड्याला पाणी द्यावं लागतं याला. आणि जे आणि तुम्ही ठिबक सिंचन आहे ते मोठी जमीन आहे, जी आता 31 म्हणजे 81 टन जे तो ऊस निघाला ती जमीन मोठी आहे, काळी जमीन आहे. त्याला 15 दिवसात जरी पाठपाणी एकदा दिलं तरी ते चालू शकतं, पण आम्ही ते ठिबकवरच मेंटेन करत आणि होतो. इथं या जमिनीत किती द्यायला लागतं पाणी? आठवड्याला पाणी द्यावं लागतंय आणि ठिबक म्हणाल तर 4 दिवसाला 1 दिवसासाठी पाणी द्यावंच लागतंय. म्हणजे जमिनीच्या मातीच्या ह्याच्यानुसार पाण्याचं हो पण हो बदलावं पाण्याचं होय. लागतंय. हे तुम्ही काळ्या जमिनीत जास्त पाणी देऊन चालत नाही, कारण मग ते चोपण होतं ना. ह्या ह्याच्यात हलक्या जमिनीत पाणी सारखं सातत्यानं द्यावं लागतंय. आता तुम्ही द्राक्षातून या म्हणजे ऊसाकडे वळाला, त्यावेळी तुम्ही कुणाचं असं बघितलेलं का अशा पद्धतीचं? कसं ठरवलं ठिबकचं ठिबक हे? लाईन हे कसं ठरवलं असं द्राक्षाला पहिल्यापासूनच? आमची पहिल्यापासूनच द्राक्ष शेती सगळी ठिबकवरच होती, त्यामुळे बरोबर. पाण्याचं महत्व आम्हाला पहिल्यापासूनच आहे. बरं. म्हणूनच ठिबकवर जेवढा ऊस आणता येईल त्याचा प्रयत्न आम्ही जास्त केला. आणि त्याचा नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय. हम्म. तर दादा सांगतात की द्राक्षाची शेती असताना पण त्यांनी ठिबक वापरलेलं आणि त्याच ठिबकच्या पद्धतीनंच त्यांनी ऊसाची पण ऊस करत असताना पण तेच पद्धत वापरली आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की फक्त जमीन कशा पद्धतीची आहे किंवा माती कशी आहे त्याच्या पद्धतीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं असं दादा सांगतात त्यांच्या अनुभवातून. पुढे तुम्ही सांगताय आता 4 महिने काळजी घ्यावी लागते. काय सांगाल शेतकऱ्यांना, कशा पद्धतीची काळजी, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये? पहिल्या 1.5 महिन्यामध्ये रोपांची संख्या मेंटेन करणं गरजेचं आहे. नंतर बाळभर 60व्या दिवशी बाळभर करून बाळभरीच्या टायमिंगला लागवड टाकला पाहिजे. खताचे डोसेस सगळे दिले पाहिजेत. मायक्रोन्यूट्रंट असेल, NPK असेल, निंबोळी पेंट असेल, नंतर सेंद्रिय खत असेल, अशा पद्धतीनं दिल्यानंतर मोठी भर 90व्या दिवशी केल्यानंतर आपल्याला अपेक्षित संख्या मेंटेन झालेली समजेल त्यावेळेला. मग पुढं लई काळजी करायची काही गरज नाही. नंतर पावसाळी ढोस आणि 120 दिवसानंतर पाला काढणे. आता हे पाला 120 दिवसानंतर 120 ते 130 दिवसानंतर जो वाळलेला पाला आहे तो वाळलेला पाला पहिल्यांदा काढून घ्यायचा. त्यानंतर जर आणि वाटली गरज तर नंतर 1 महिन्याभरानंतर अजून एकदा पाला जर काढला. खर्चिक काम आहे ते, पण तरी सुद्धा त्याचा 101% फायदा जास्त होतोय. बरोबर. आता तुम्ही सांगितलं कांड्या सुरुवातीला लावत असताना त्याच्यामध्ये किती अंतर, म्हणजे कसं? 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. 1.5 फुटाचं अंतर आणि 2 डोळ्याची कांडी लावलेली आहे, एका डोळ्याची केलेली नाही. काय फरक तुम्हाला जाणवतो एका डोळ्याची कांडी करत असताना आणि 2 डोळ्याची, म्हणजे सुरुवातीला? कसं होतं ते एक डोळ्याची जर कांडी असेल आणि तिला जर प्रॉब्लेम काय आला तर गॅप जास्त पडतो. 2 डोळ्याची कांडीला जर 2 शूट आले तर ते आपल्याला 4 करता येतात त्याचे. एका डोळ्याची जर फेल गेली तर पुढची कांडी पुन्हा गॅपच पडतो मोठा. मग ते रोप लावणे काय करणे हे काम वाढतं. त्याच्यापेक्षा अगोदरच 2 डोळ्याची कांडी लावायची, 1.5 फुटावर लावायची, काय फायदा, म्हणजे त्यात तोटा कमीच कमी होतो त्याचा. आता ह्या सगळा विचार करत असताना तुम्ही ह्याचा सगळ्याचा स्वतः अभ्यास केला, कसं म्हणजे? हो, स्वतःचाच अभ्यास केलेला आहे. प्लस कृषी विभागाचा जास्त करून ह्यात फायदा होतो, जास्त त्यांची माहिती मिळते त्यांच्यातर्फे. आणि माझं स्वतःच शॉप असल्या कारणानं मला प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव ऐकायला मिळतो आणि त्या ह्याच्यातनं आपल्याला काय बदल करता येईल ह्याचा आपण निर्णय घेतो. आता इथं बघू शकताय तुम्ही, आता एक किती महिन्याचं म्हणताय? 8 जून पासून किती महिने होते त्याला? 6 महिने झाले. तर 6 महिन्यात तुम्ही बघू शकताय ऊसाची जाडी किती आहे. ही जाडी ऊस जाईपर्यंत तेवढीच राहते का कशा पद्धतीनं? ते मेंटेन जाडी ठेवण्यासाठी काही वेगळं करता का तुम्ही याच्यानंतर? तर 4 महिने तर तुम्ही सांगितलं व्यवस्थित काळजी आलीच, पण तिथून पुढे पावसाळी ढोस पुन्हा टाकावा लागतो मे मध्ये.
मिरगी ढोस आपण म्हणतो, तो एक ढोस गरजेचा आहे ऊसाला. कारण तिथून पुढे 6 महिने ऊस जास्तोपर्यंत आपल्याला पुन्हा आज जर ऊस पडला तर आज शिरताच येत नाही. मग जेवढं ठिबकनं देता येईल तेवढंच आपण खत देऊ शकतोय, अन्यथा काही देऊ शकत नाही. दादा अजून एक सांगा शेतकऱ्यांना, आता प्रत्येकानं हे ठिबकचं किंवा ठिबक नसेल तर कुठल्या पद्धतीनं म्हणजे असं पाणी देऊन पण हे उत्पन्न तेवढं निघू शकणार का? हो, पाट पाणी जरी दिलं तरी सुद्धा उत्पादन निघू शकतंय. का ठिबकचा जास्त फायदा होऊ शकतोय शेतकऱ्याला? ठिबक तर असेल तर खर्च वाढतोय, खर्च वाचतोय ना तुमचे. भांगलणीचा खर्च, ह्याचा खर्च ठिबकमुळे कमी येतोय. सुरुवातीला तुम्ही ठिबकचं तुमचं द्राक्ष शेती असल्यामुळे केलंच, पण किती खर्च साधारणतः आलेला हे ठिबकचं करत असतानाचा? 40,000 रुपये एकरी खर्च येतोय ठिबकचा. आणि एकदा केल्यानंतर पुन्हा काय त्याच्यामध्ये बदल हो, करावे लागतात? 5-6 वर्ष तरी काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर लॅटरल जर खराब झाल्या तर लॅटरल बदलाव्या लागतात, त्या चेंज कराव्या लागतात. तुम्हाला आता पाणी मिळते ती कशा पद्धतीने? विहिरीचं पाणी विहीर बागायतच आहे आमचं सगळं टोटल. विहिरीतनच पाणी मिळतंय. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकताय आताचा असणारा दादांचा हा ऊस, आणि खरंच बघू शकता याची जाडी पण आता एवढी आहे. आणि किती अपेक्षा ठेवले, किती उत्पन्न आता तिकडे जसं 27 गुंठ्यामध्ये 81 टन निघालं तुमचं तसं उत्पन्न 30 ऊसाचं. गुंठ्यात आपण 91 टन निघालं पाहिजे ही अपेक्षा आहे यावर्षी. बघा, एक शेतकरी सांगतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नियोजन आणि कष्ट याच्यामधूनच समजते की त्यांचं या 30 गुंठ्यामध्ये 91 टन एवढं त्यांचं अपेक्षित असणार ते उत्पन्न ते म्हणतात की निघायला पाहिजे आहे. तर या ठिकाणी असणारा त्यांचा ऊस बघू शकताय तुम्ही. आजच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? ऊस शेतीचा बरेच जणांचा असं येतं की लागवडीचा खर्च, खताचा खर्च, त्यामुळे शेती परवडत नाही. जेवढं येतं बिल त्याच्यामध्ये जास्त खर्च झालेला असतो. त्या ऍक्च्युली शेतकऱ्यांना काय 40 सांगाल? टन जर उत्पादन काढत असतील शेतकरी तर त्यांनी ऊसाची शेती करू नये. कारण 40 टनाला खर्च पण मला वाटते 40,000 होतोय. एका टनाला 1,000 रुपये खर्च होतोय. माझा 80 टन गेला ऊस, 80,000 रुपये खर्च झालेला आहे. 1 टनाला 1,000 रुपये खर्च जरी झाला तरी तुमचा जर 3,500 रुपये दर मिळाला तर 2,500 रुपये तुम्हाला पर टनाला शिल्लक राहतायत. त्यामुळं खर्चाला घाबरायची गरज नाही. बरोबर आहे. खर्च जरी झाला तरी त्याचं उत्पादन तुम्हाला त्या अपेक्षित मिळेलच. तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर नियोजन केलं, प्लॅन केला तर नक्कीच जसं तुम्ही उत्पन्न काढले तसं सर्व शेतकऱ्यांना मिळू शकते. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की जास्त करून जास्त आहे. होय. त्याच्यामुळे तुमच्या या सगळ्या जे नियोजन तुम्ही जे सांगितले त्या पद्धतीचा नक्कीच शेतकऱ्यांना उपयोग होईल. 101% फायदा होईल त्याचा. अजून काय ऍडिशनल सांगू शकाल तुम्ही याच्या सगळ्या अनुभवातून जात असताना, आणि तुम्हाला उत्पन्न मिळालं त्यावेळेचा आनंद कसा होता? कारण तुम्ही म्हणता दोन दोन अडीच असं हो हो, असायचं. सलग 3 वर्ष प्रयत्न करत होतो. 2 टन निघालं, 2.5 टन निघालं. तर या वर्षी 3 टनाचं टार्गेट. आता आम्ही विचार करतोय ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला उत्पादन निघालं पाहिजे. कमी खर्च, आता जसा खर्च 80,000 रुपये झालाय तसंच पुढच्या वर्षी, तर या वर्षी आम्ही खर्चावर जसं लिमिट करता येईल ते प्रयत्न करतोय. आणि खर्च जेवढा कमी होईल तेवढा आपल्याला जास्त उत्पादन मिळेल. दुसरी एक गोष्ट, आपण असे बरेचसे व्हिडिओ बघतो किंवा बऱ्याच जणांच्याकडून ऐकतो, त्याच्यामध्ये ऊस वाढीसाठी प्रकाश महत्वाचा असतो. मग सूर्यप्रकाश त्यासाठी भरपूर आहे. त्यामुळे 4.5 फुटी सरीचा तोच फायदा होतोय ना. 4.5 फूट सरी असल्या कारणानं अंतर मधलं भरपूर हे भेटतंय. त्यामुळे उंची व्हायला, जाडी व्हायला काही अडचण येत नाही. नक्कीच. आणि हे सरी मधलं पण अंतर दादाने सांगितल्याप्रमाणे ते असल्यामुळं पुढं उंचीला पण आणि प्रकाश मिळण्यापर्यंतच पण जी प्रोसेस असते ती चांगल्या पद्धतीने होते. आता जे AI तंत्रज्ञान आले त्याच्या माध्यमातून ऊस म्हणजे लागण आणि त्याच्या माध्यमातून करताना अनेक दिन दिसते, आणि अनेकांचं असं मत येते की AI तंत्रज्ञानामुळे आम्हाला खूप फायदा होतोय. आणि 101% होणार तुमचं की. पण काय मत आहे त्याच्याबद्दल? AI तंत्रज्ञान नक्कीच वापरलं गेलं पाहिजे. आता पाण्याचं नियोजन AI ने जर केलं तर सुंदर अगदी होतंय. जेवढं ज्या वेळेला जे पाणी पाहिजे त्याच वेळेला AI आपल्याला कॉम्प्युटर सांगणार आहे किंवा पाणी आता द्या. मग तो फायदा जास्त होईल. जी एक्स्ट्रा काही वेळेला पाणी दिलं जातं की पाटानं पाणी दिलं जातं, त्याचा उपयोग नाही काय. तर AI तंत्रज्ञान नक्कीच वापरलं पाहिजे. तुम्ही वापरलं का त्याच्यामध्ये? आणि इथं पण नाही, आता तर मी वापरलेलं नाही, पण इथून पुढे वापरायचं प्लॅनिंग आहे. तुम्हाला पण वाटतं AI हो मुळे हो, होऊ AI शकेल? मध्ये गेलंच पाहिजे. आणि तुमचा अनुभव पण त्याच्यामध्ये महत्वाचा असणार आहे, कारण AI अनुभव महत्वाचाच आहे. नुसतं AI ही नाहीये, पण तुमच्या मूळच्या शेतीत कशा पद्धतीनं पीक येतंय किंवा काय केलं पाहिजे ते शेतकऱ्यालाच माहिती आहे. त्यामुळं त्याचा वापर करा. वापर तर केलाच पाहिजे. आता ऍडव्हान्स राहिलंच पाहिजे, त्याशिवाय उपयोगच नाही. आणि महत्वाचं AI जर असेल तर ठिबक सिंचन, खत मात्रा ही द्यायला अगदी सोपं जाईल. नक्कीच. दादा, पहिल्यापासून एक शेतकरी तुम्ही, पहिल्यापासून शिक्षण तुमचं ते पण सांगा, आणि एक शेतामध्ये एवढं
म्हणजे लक्ष घालावं लागतं. शेतकरी म्हटलं होय. की त्या जमिनीशी, त्या शेतीशी एक वेगळं नातेसंबंध असतो. मग हे जपत असताना शाळा हे ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. शिक्षण तर पाहिजेलच आहे. मी सुद्धा बीएससी आहे. बीएससीच्या लास्ट इयरला असतानाच मी द्राक्ष बाग लावलेली. द्राक्ष शेती करत असताना ते एक्सपोर्ट कशी करता येईल पहिल्यापासून शेवटपर्यंत माझं एक्सपोर्टच काम राहिलं. त्यामुळं त्यातही मला चांगलं यश मिळालं आणि भरपूर अभ्यास असल्या कारणाने मला ऊसाची शेती एवढी अवघड जात नाहीये. अभ्यास पण त्याच्यामुळेच महत्वाचा आहे. चालते दादा, खूप छान माहिती सांगितली. आपण तुमचा जो ऊस गेलाय जो 27 गुंठ्यामध्ये 81 टन दादा सांगते ते पण आपण क्षेत्र बघणार आहोत. जाऊया की बघूया. आपण तेही पाहूया. चला. हेच आहे 27 गुंठ्याचं क्षेत्र ज्याच्यामध्ये दादांनी 81 टन इतके उत्पन्न काढलेले होते आणि हे खोडवा आहे बघू शकताय तुम्ही. तर आपण दादांच्याकडून जाणून घेऊया या खोडव्याचं पण कसं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि किती अपेक्षित उत्पन्न त्यांनी ठेवलंय आता आणि कशा पद्धतीने याच्याबद्दलचं पण नियोजन त्यांचं आहे बघूया. दादा काय सांगाल? आम्ही पाचट कुट्टी करून बगला मारून ह्याला मळीचं पाणी सोडलेलं आहे आणि बरेचदा म्हणजे हे असते राहिलेलं त्याचे बरेच शेतकरी जाळून टाकतात. पाचट जाळणं चुकीचंच आहे. त्याचं सेंद्रिय खत भरपूर होतं पाचटीचं. आम्ही आता 9 वर्षात ह्या कधीच पाचट पेटवलेली नाही. नेहमी आम्ही गाडून कुट्टी करूनच पाचट गाडली जाते ह्याच्यात आणि ह्याचा फायदा होतोय ह्याचा 100% फायदा होतो. आणि जे आता ठिबक सिंचनचा पाईप आहे ते काढलेत आहे ना? ठिबक सिंचन आता ते बगला मारल्या त्यामुळं ठिबक सिंचनच्या पाईप बाहेर काढलेले आहेत. आता भर लावून ठिबक सिंचन टाकणार आहे आता. हे पण अंतर मगाशी आपण 4.5 फुटच अंतर आहे. आणि ही माती जरा वेगळी वाटते की नाही? ही काळी माती आहे, सगळी मोठी माती आहे. मगाची होती ती तांबडी होती. होती. बघू शकता म्हणजे जमिनीच्या ह्याच्यानुसार पण जमिनीचा पाण्यामध्ये पोत हा चांगला आहे, सुंदर आहे. त्यामुळं या वर्षी कमीत कमी 1.5 टनानं तरी आपल्याला ॲव्हरेज मिळावं ही अपेक्षा आहे. कारण खोडव्याला 12 महिन्याचाच कालावधी मिळतो बरोबर. आणि त्या 12 महिन्यातच ऊसाचं उत्पादन घ्यायचं असते. मग त्यामुळे जास्तीत जास्त 1.5 टनापर्यंत जरी मिळालं तरी सफिशियंट आहे अशी माझी आशा आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये दोन्हीकडे पण सांगा, लागण असू देत किंवा खोडवा असू देत, ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपिकं ठेवता का? आंतरपीक करतच नाही काय. आता सुद्धा खोडवा असला म्हणून आम्ही आंतरपीक काही घेत नाही पहिल्यापासून आतापर्यंत. आंतरपीक केलं की ह्याच्या पाठीमागे जर आंतरपीक काय केलं तर त्याला मजूर लावावे लागणार तण काढायसाठी. त्यामुळं तण न काढता तणनाशक मारलं की आमचा प्रश्न सुटून जात होतो. त्याच्यामुळे आंतरपीक घेतलं की मेन पीक ऊसाच आहे. त्यामुळे फटका बसतो, उत्पादन निघत नाही. त्याच्यापेक्षा फक्त टार्गेट केलं ऊसाच्या शेतीवर तर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळतंय. आणि तुम्ही जेवढा खर्च तुम्ही सांगितलाय जेवढा घालतो त्याच्या नक्कीच डबल टिबल पैसे मिळतात, काही विषयच नाही. आणि एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, एवढं उत्पन्न मिळत असेल तर एका शेतकऱ्याला काय म्हणतो आपण, सोन्याचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही. नियोजन तेवढं चांगल्या पद्धतीचं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तणाचं, मग तण आलं तर तुम्ही काय मग करता? तणनाशकाची फवारणी करतो वारंवार. मोठं होऊन देत नाही, लहान असतानाच फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट चांगले येतात. मग नंतर 2 महिन्यातनं 2.5 महिन्यातनं एकदा फवारणी करायला लागते. आणि एकदा मोठा ऊस आला की नाहीये, मग जून नंतर तर काय फवारणी करावी लागत नाही किंवा येत पण नाही काय, कारण झाकळलेलं असते क्षेत्र सगळं. बरोबर. म्हणजे सुरुवातीला काळजी घेतली 2 ते 3 वेळा जून पर्यंत आपल्याला फवारणी करायला लागेल. आणि मजुरी पण वाचते, मजुरी वाचते पूर्ण. कारण आता भांग जर समजा आपण आंतरपिका केली किंवा भांगल्याचं म्हटलं तर ऊस जाईपर्यंत किती वेळा होईल ते तण येणार, ते काढणार, त्याची मजुरी पण 4 ते 5 वेळा लागते करायला. आणि स्वतः पण वेळ देऊ शकत नसलं तर मजुरांना द्यायला लागतं, त्यापेक्षा ही फवारणी योग्य राहते. हा, हे ऊस जो गेला म्हणजे लागण तर कशी होती जाडी? 40 ते 45 कांडी होती. आणि एका ऊसाचं वजन किती होतं साधारणतः? 4-4.5 किलो वजन होतं एका ऊसाचं. 4.5 किलो? हो. बापरे. आणि किती संख्या कमी होती, ऊसाची संख्या कमी असल्या कारणानं ती वजन मिळालं, उंची वाढली त्यामुळे वजन मिळालं. मग ते तुम्ही लावताना पण संख्या असं ठरवूनच केलं टार्गेट की एवढं आपण करताना हे करायचं? हो. 40-1,000 तरी ऊस पाहिजेतच एकरी. सगळाच काय 40-45 कांडीचा होता असा काही विषय नाहीये. काही लहान पण होते ऊस, परंतु त्याचं ॲव्हरेजली आपल्याला उत्पादन निघालं त्यामुळं. आणि कांड्या किती म्हणाल? 40 ते 45 कांडी ऊस होता. बघू शकतो. वापर केला आळवणीतनं, ज्यावेळेला आळवणी सुरुवातीला देतोय ना ह्याच्यातून कीटकनाशकाचा चांगल्या पद्धतीनं वापर केला की आपल्याला जी कीड ऊसाला येणार आहे ती येत नाही. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तो पण शेतकऱ्यासाठी, कारण तर कीड लागली तर
पुन्हा उत्पन्नाला फटका बसतो. 101% हो. रोग आला किंवा मर लागली तर त्याचा नक्कीच शेतकऱ्याला तिथंच फटका बसतो. आणि त्याच्यामुळं दादाने खरंच खूप चांगलं, आणि हे तुम्ही बघू शकता, हे बारीक केले त्यांनी, पेटवलेलं नाही हे पाचट. ते पण त्यांच्याकडून वेगळं आपल्याला शिकायला मिळतं की एक शेतकरी म्हणून जर नियोजन करत असताना ह्या पण गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण तेच काळजीपूर्वक केलं तर नक्की दादाने जसं उत्पन्न घेतलं तसं कुठला पण शेतकरी घेऊ शकतो. हे एक उदाहरणच आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की ऊस शेती, आणि ऊस शेती म्हटलं की शेतकरी, आणि अशा शेतकऱ्यांचं उदाहरण असलं समोर तर आपल्याला पण नक्की प्रत्येक शेतकऱ्याला एक उत्साह येईल की नक्की ते करू शकतात, तर आपण का नाही. आपण का नाही करू पण शकत? यासाठी काय करायला पाहिजे की दादाने जे सांगितलं आतापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही ऐकायला पाहिजे. दादाने सांगितल्याप्रमाणे आंतरपीक न घेतल्यामुळं, म्हणजे ते घेतच नाही 9 वर्षामध्ये, ती द्राक्ष शेतीकडून, म्हणजे द्राक्ष अगोदर करत होते त्याच्याकडून ऊसाकडे वळले, आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की तिप्पट फायदा होतोय. जेवढा खर्च त्यांनी घातला त्याच्यापेक्षा तिप्पट फायदा त्यांना याच्यामधून होतोय ऊसाच्या उत्पन्नातून. तर नक्कीच दादांनी जसं सांगितलं, पाण्याचं किती अंतर असावं, नंतर सरीमध्ये किती अंतर असावं, ऊस लावत असताना किती अंतर ठेवलं पाहिजे, किती अंतरानं आपण म्हणजे औषध फवारणी केली पाहिजे, खत कशा पद्धतीच्या अंतराने टाकलं पाहिजे. दादांच्या म्हणण्यानुसार आपण ऐकलं की 4 महिन्याचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये जर ऊसाकडे तुम्ही चांगलं लक्ष दिलं ना, तर नंतर जास्त काही लक्ष देता येत नाही, म्हणजे लागत नाही, लक्ष द्यावं लागत नाही. त्याच्यामुळं खरंच दादांनी जे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवले ते प्रेक्षकांना नक्कीच महत्त्वपूर्ण अशीच आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या भागातले आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा विचार करून अशा पद्धतीनं शेती केली तर नक्कीच मला शेतीत परवडत नाही हे शेतकऱ्यांचं वाक्य आहे ना, ते ते बंद होईल. बंद होईल, आणि पुन्हा शेतकरी म्हणेल की हा शेतकरी राजा होईल. आणि जसं आपण प्रत्येक शेतकऱ्याला जशी अपेक्षा असते की मला पण माझ्या शेतीमधून उत्पन्न मिळावं, ती अपेक्षा आहे ती सत्यात उतरेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नक्कीच असे नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या पुढे येत राहीन. असा सपोर्ट राहू द्या. थँक्यू.